अनेक सरकार आली गेली, मात्र महायुतीच्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लागला. आज शेतकऱ्यांना जमीन वाटप देखील होतंय, सातबारा नावावर केला जातोय. काय आनंद आणि काय समाधान? तर म्हणजे हा निर्णय होताना मला वाटतं आज मला पुन्हा एकदा या खंडकरी शेतकरी चळवळीचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमचे वडील पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहत ह्या प्रश्नामध्ये पुष्कळ राजकारण झालं, निवडणुका झाल्या. माधवराव गायकवाड आणि आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना स्वतःचे घर नाही, कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमच्या वडिलांची लोकसभेची ते एकामेकाविरुद्ध उभे राहिले होते खंडकरचा प्रश्न. मनात कटू न ठेवता हा प्रश्न तडेल लागला. दोन्ही सभागृहाने त्याला मान्यता दिली. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण साहेबांकडे मग जाऊन तत्कालीन विधान परिषदेचे सभापती नासा फरांदे साहेब होते, आपल्या ज्येष्ठ नेते शोभन पाटील वहाडणे होते. या सगळ्या लोकांनीच एकत्र येऊन त्या सगळ्या विषयाबद्दल अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. त्यामध्ये विजय मोहिते पाटलांचा उल्लेख केला पाहिजे. या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातून असे फलद्रूप आपल्या जे आहेत. परंतु निर्णय झाला जमीन वाटपाचा, परंतु ते वर्ग 2च्या झाल्या होत्या आणि मागच्या सरकारमध्ये फक्त लोकांना नादी लावण्याचं काम झालं. पण आपण निर्णय केला आणि सगळ्यात महत्वाचं की खरं म्हणजे कायदा असा आहे की रेडी रेकनरचे 50%. आज प्रत्येक शेतकऱ्याला वर्ग करताना 50 लाखापासून 1 कोटी रुपयापर्यंत खर्च आला असतं. आपण मंत्रिमंडळापुढे जाऊन मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सर्व सदस्यांना धन्यवाद द्यायचे. हा ऐतिहासिक निर्णय विनामूल्य भोगवटा 2 चेक करण्याचा निर्णय झाला. मला वाटतं माझ्या जीवनातला हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता. एक स्वप्नपूर्तीचा आनंद होता. मागील 7-8 वर्ष महसूल मंत्रीपद देखील आपल्या जिल्ह्याला होतं, मात्र केवळ श्रेय घ्यायला ते पुढे राहतात का? त्यांनी काय केलं असं वाटतं? आता त्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा निर्णय झाला. त्याच्यामध्ये खरं म्हणजे हा खंडकरी चळवळीचा त्यांचा काही दुरान्वय संबंध नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना नव्हतं. मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही, की त्या विषयाच्या बद्दल त्यांना हा प्रश्न मला वाटतं एक समाधान असला पाहिजे किंवा मग शेतकऱ्यांचा रोष काय विखे पाटलांच्या विरुद्ध राहायला पाहिजे, भूमिका असली पाहिजे, मला ते माहीत नाही. परंतु त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आता आपण निर्णय केलाय आणि आता शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या भोगवटाच्या जमिनी झाल्या, त्याच्यात मला वाटतं खरं आपण आता आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांकडून नेरेटिव्ह सेट केला गेला असं आरोप आपल्याकडनं केला जातो, त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. नगर जिल्ह्यामध्ये आता विधानसभेला काय परिस्थिती राहील आणि कशा विजेच्या जागा निवडतील असं विश्वास आहे? जो नॅरेटिव्ह नकारात्मक पद्धतीने सेट झाला होता लोकसभेला, अनेक त्याला कनोरे आहेत. एकदा सविस्तर मी त्याबद्दल बोलेल. परंतु गेले 2 वर्ष काँग्रेस पक्ष आणि त्या विषयामध्ये काम करत होतं आणि त्यामध्ये बाहेरूनही त्यांना मदत मिळाली. जे काही स्थानिक लोकांची कल्पनाशक्तीच्या पलीकडेच आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या. काही म्हणजे मला वाटतं ही कॉन्स्पिरसी गेले 1.5 वर्ष सुरू होती आणि मग मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये त्या नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये त्यांना मदत झाली, लोकांची दिशाभूल करण्यामध्ये मदत झाली, बुद्धिभेद सामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्यामध्ये त्यांना यश आलं. त्याचं यश आहे, यांच्या कर्तृत्वाचं यश नाही आहे. तर दुर्दैवानं पराभव झाला. मला वाटतं विधानसभेला या नॅरेटिव्ह त्यांनी दिलेल्या नॅरेटिव्हचा आता काही उपयोग होणार नाही. जनतेला त्यांची चूक कळली आहे आणि ज्या भ्रमात आता महाविकास आघाडीचे नेते वावरतात त्यांचा भ्रम या राज्यातली जनता विधानसभेला दूर केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या मनात. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी निधी आहे, मात्र पुण्यातील युवतीच्या जमिनी आहे त्या संदर्भात निधी उपलब्ध होत नाही, यावर आज टिप्पणी केली. कुठल्या जमिनी? पुण्यातल्या विवादित जमिनी त्यासाठी निधी नाही. असं आहे की 2 विषय वेगळे आहेत. आता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्यापर्यंत आला नाही. आता तो विषय महसूल विभागाच्या संदर्भात आहे, नगरविकास महापालिकेच्या संदर्भातला आहे.
परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही आपले मत व्यक्त केले असतील निश्चितपणे त्याचा आधार आपण करू. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि त्या विरोधकांनी ती सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सुरूच होऊ नये म्हणून प्रयत्न केला. कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार फक्त फेसबुकवर होतं, त्यांचे नेते गायब होते, मंत्री गायब होते. आता जर आम्ही 19 तारखेला ज्यावेळी रक्षाबंधन आहे त्यावेळी राज्यातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिले हप्ते जमा होणार आहे. मला वाटतं प्रत्यक्ष कृतीने आम्ही त्यांना होतं देणार आहोत. श्रीरामपूर विधानसभेसाठी जे ठरतील त्यांच्यासाठी परत काय नाही, आता ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कारण की आम्ही आता सिम्प्लिफाय केलेली आहे. परंतु तरी पण आता ही जी समिती नेमलेली आहे आता तालुक्यांच्या पातळीवर किंवा मान्य तहसीलदार आहेत त्यांना सुद्धा ज्या ज्या अशा त्रुटी सापडतील किंवा या योजनेपासून कोण वंचित राहिलेलं आहे, त्यांचे काय वंचित राहिलेले आहेत, त्याची अडचण काय आहे, ह्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. कोणी लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. श्रीरामपूर विधानसभेसाठी शिंदेगड देखील आग्रही आहे, भाजप देखील या जागेसाठी मागणी करणार नाही. आता शेवटी महायुतीला जागा आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये आता आमचे नेते मंडळी निर्णय करतील. अनेक जण इच्छुक आहेत. असं की इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही, इच्छेला बोल नसतं. त्यामुळे आता प्रत्येकाने इच्छा व्यक्त करायला आपण काय सांगू शकतो. असं आहे की परंतु महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा येणार आहे हा विश्वास आता लोकांना वाटायला लागला. म्हणून आता या निवडणुकीत उभा राहण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. लंपीचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणाची सुरुवात कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये केली जाते. काय ही योजना असणार आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बांधवांवर किंवा गोट्यांपर्यंत हे जाऊ शकणार? नाही, लंपीचं लसीकरण आपण मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी मोफत केलं होतं आपण 100%. आता महसूल पंधरवड्याबरोबर आता पशुसंवर्धन पंधरवडा मी यासाठी साजरा करतोय की शेतकऱ्या बांधावर जाणं, गोठ्यात जाणं, पशुधनाचे आजार असतील त्याचं निदान करणं, औषधोपचार करणं, अशा पद्धतीने जर मग आवश्यकता असेल तर लसीकरण करावं लागलं तर ते सुद्धा 100% शासन खर्च करणार आहे. शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची कोशिश त्याच्यामध्ये येणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी असं म्हणलंय की ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण गेलं ते त्यासाठी फडणवीस जबाबदार आहेत आणि आता फडणवीस जे आहेत ते मराठा संघटनांमध्ये फूट पाडण्याचं नाही. मला वाटतं शेवटी जरांगे पाटलांना माझं एवढं आव्हान आहे की मराठा आरक्षणासंदर्भात आपण लक्ष केंद्रित करा. विनाकारण फडणवीस साहेबांवर टीका करायची. त्यांनी खरं म्हणजे मागचा इतिहास समजून घेतला पाहिजे की मागच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं. आमचं म्हणणं तेच आहे ना की ज्यांनी काम केलंय त्याला श्रेय द्या ना तुम्ही. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात राज्य सरकार म्हणून आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत. जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता पुढाकार घेतलेलाच आहे. पण असे टीका करून आरक्षण मिळणार नाही. आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. म्हणून मी म्हटलं की राज्याचे अनेक वर्ष सत्तेत राहिलेले माननीय शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. काँग्रेसमधले बडे बडे नेते आज त्यांनी सत्ता भोगलेली आहे. आज ते एक शब्द बोलायला तयार नाही. मला वाटतं एक गोलमेल परिषद घ्यावी जरांगे साहेबांनी, तर ते सगळे बोलवावेत. काँग्रेसचे बोलघेवडे बोलवावेत, उबाटाचे जे स्वयंघोषित नेते त्यांना बोलवावेत. बोलवून त्यांना आमची भूमिका स्पष्ट आहे महायुतीची. पण महाविकास आघाडीची भूमिका जाणण्यासाठी गोलमेल परिषद बोलावं जरांगे पाटलांनी. त्यांना दूध का दूध पाणी का पाणी कळेल. सत्य काय आहे हे त्यांना समजेल. म्हणून मला त्यांना विनंती आहे, आंदोलन करण्यासाठी प्रत्येकाला आहे, पण आंदोलनाच्या आडून कृपया फडणवीस साहेबांच्यावर टीका करण्याचं थांबवा. त्यांची भूमिका प्रामाणिक होती, आजही आहे, कालही होती, आजही ती उद्या सुद्धा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.